असं अभिवचन दिलं की तुला पुत्र होईल आणि जगाला आशीर्वाद ठरणारे अनेक वंशज त्या पुत्रापासून होतील. परंतु अब्राहम आणि त्याची पत्नी सारा हे वयस्कर असल्यामुळे त्यांना मूलबाळ होणं अशक्य होतं. अब्राहमाचा देवाच्या अभिवचनावर विश्वास होता. तो 100 वर्षांचा झाला आणि सारा 90 वर्षांची झाली. तेव्हा देवानं त्यांना त्याच्या अभिवचनाची आठवण करून दिली. आता साराला बाळ होणार होतं. जेव्हा त्यांचा पुत्र जन्मास आला तेव्हा सारा एवढी आनंदित झाली की ती हसू लागली. देवाने मला हास्य दिलं आहे असं ती म्हणाली. म्हणून त्यांनी त्यांच्या पुत्राचं नाव इसहाक म्हणजेच तो हसतो असं ठेवलं. इसहाक लहान मुलगा असतानाच त्याला मोरिया पर्वतावर न्यावं आणि देवाला त्याचं बलिदान करण्यासाठी त्याला ठार करावं असं सांगून देवानं अब्राहमाची परीक्षा पाहिली. अब्राहम गोंधळून गेला, परंतु तरीही त्यानं देवावर विश्वास ठेवला. इसहाकानं आपल्यासोबत लाकडं घेतली आणि अब्राहमाकडे मशाल आणि वध करायचा सुरा. ते दोघंही सोबतच त्या पर्वतावर चढले. अर्पण करण्यासाठी कोकरा कुठे आहे असं इसहाकानं विचारलं. देव पुरवठा करेल, अब्राहमानं उत्तर दिलं. अब्राहमानं वेदीवर लाकडं रचली, इसहाकाला बांधलं आणि त्या लाकडांवर ठेवलं. त्याने इसहाकाला ठार करण्यासाठी सुरा उगारताच देवदूतानं त्याला नावाने हाक मारली, अब्राहम. मुलाला इजा करू नकोस, देवदूत ओरडून म्हणाला. तू देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवतोस हे देवाला ठाऊक आहे. तुझ्या जवळच्या झुडपात शिंग अडकलेला एक एडका आहे, तो पहा. त्याच्या ऐवजी याचं बलिदान कर. म्हणून अब्राहमानं आपल्या पुत्राऐवजी त्या एडक्याचं बलिदान केलं. देव पुरवठा करतो असं त्यानं त्या जागेचं नाव ठेवलं, कारण देवानं अर्पण पुरवलं होतं. देवानं म्हटल्याप्रमाणेच त्याचं अभिवचन पूर्ण झालं.